भारत माता की वर्ष बाल्कनी वाले काय थंड आहेत काय? छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 भवानी जय 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 शिवाजी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आजच्या या शिवकल्याण राजा या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी, ज्यांच्या खरं तर अथक प्रयत्नांमुळे आपल्या पराक्रमी शौर्य, युद्धनीती या सगळ्यात विश्वाला मोहिनी टाकणाऱ्या आपल्या शिवछत्रपती आणि आपले शिवाजी महाराज यांच्या निर्मित 12 किल्ल्यांना सेवक म्हणून ज्यांनी वर्ल्ड युनेस्कोमध्ये मानांकन मिळण्यासाठी अथक प्रयत्न केले असे आपले मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी। मी अख्ख्या सभागृहाला विनंती करीन की स्टँडिंग ओवेशन देऊन जोरदार टाळ्यांमध्ये माननीय देवेंद्रजींचं मनापासून त्या ठिकाणी आपण कौतुक त्या ठिकाणी करूया। आणि या ठिकाणी मंचावर उपस्थित माननीय मंत्री मंगलप्रभात लोढाजी, माननीय आमदार कालिदास कोळंबकरजी, आमदार रमेश साटमजी, सन्माननीय आमदार प्रवीण दरेकरजी, आमदार संजय उपाध्यायजी, आमदार प्रसाद लाडजी, आमचे नेते सुनील राणेजी आणि ज्यांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाला आणि श्रोतू वर्गाला अतिशय आनंद झालाय असे आपले पंडित हृदयनाथ मंगेशकरजी आणि उषाताई मंगेशकरजी। मी जास्त वेळ आपल्यामध्ये आणि देवेंद्रजींमध्ये घेणार नाही। मी ज्याचा उल्लेख केला की आपल्या महाराजांचा पराक्रम अद्वितीय, अतुलनीय आहे। आपल्या महाराजांनी जगासमोर युद्धनीती, शौर्य या सगळ्याबरोबरच राज्य कारभार कसा चालवला पाहिजे याचं आदर्श उदाहरण या विश्वात संमोहिनी टाकणारा कोणी राजा असेल तर त्या माझ्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज। आणि मग त्यांनी निर्माण केलेल्या, उभारलेल्या, पुनर्बांधणी केलेल्या असंख्य किल्ल्यांपैकी हे 12 किल्ले, ज्यात 11 किल्ले महाराष्ट्रातले, एक किल्ला तामिळनाडू जिंजीतला, हा ज्यावेळेला मराठा मिलिटरी लँडस्केप या प्रबंध स्वरूपामध्ये खरं तर या आधीच्याच काळात प्रयत्न म्हणजे देवेंद्रजींच्याच काळात जे प्रयत्न सुरू झाले त्याला अंतिम स्वरूप आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, वर्ल्ड युनेस्कोमध्ये जागतिक वारसा म्हणून मानांकन त्या ठिकाणी आपल्याला मिळालं। मी सर्व गोष्ट मांडणार नाही, पण होय, माझ्या महाराजांची महती, कर्तृत्व हे जगाला माहीतच आहे। पण झारीतले शुक्राचार्य त्या ठिकाणी सातत्याने हे प्रयत्न करताना आपण पाहिले होते की ज्यामध्ये यात काही ना काही अडचण यावी किंवा येण्यासाठी मनोकामना
धरलेली काही मंडळी वैश्विक स्तरावरच्या वर्ल्ड युनेस्कोच्या अॅडव्हायझरी समितीतल्या हायकॉमर्समध्ये होती. आपला प्रस्ताव योग्य होता, प्रबंध योग्य होता, संशोधन योग्य होतं, इतिहास पुरावे होते, स्थापत्यशास्त्राचे पुरावे होते. त्या ठिकाणी संशोधनात्मक असलेला अभ्यास हाही आपला परिपूर्ण होता. आणि मग त्याला अंतिम स्वरूप देण्याआधी बसणाऱ्या समितीच्या आधी तथाकथित जे तज्ञ मानले जातात ते त्या आयकॉमर्सचे सदस्य आहेत. मला यापेक्षा जास्त बोलणं संयुक्तिक वाटत नाही, पण त्या आयकॉमर्समध्ये बसलेल्या काही मंडळींच्या मनामध्ये आणि हालचालीतून योग्य संदेश आम्हाला वाटला नाही. मला या ठिकाणी हे स्पष्ट करायचं आहे, प्रचंड क्षमता असलेला आणि प्रचंड कार्य असलेल्या आमच्या राजाच्या या गडकिल्ल्यांच्या प्रबंधाला मंजुरी देण्याआधीच आयकॉमर्स मधल्या काही झारीतील शुक्राचार्यांनी याला इन्स्क्राईब करण्याऐवजी म्हणजे मंजूर करण्याऐवजी सल्ला अंतिम समितीला असा दिला की याला आपण डिफर करू, डेफरल बाजूला ठेवू. ही कुणकुण लागल्यावर या ठिकाणी मी माननीय देवेंद्रजींना आमच्या विभागाने, सर्व सांस्कृतिक विभागातील आमच्या अधिकाऱ्यांनी आणि मी माननीय देवेंद्रजींना भेटलो आणि आम्ही सांगितलं की सगळं शौर्य तर अतुलनीय आहेच, पण काहींची गडबड आणि हालचाल मनाला पटणारी दिसत नाही. आणि ते वर्ल्ड युनेस्कोचे अॅडवायझर बोर्डमध्ये बसलेली काही मंडळी आहेत. त्यामुळे सर मनामध्ये धाकधूक आहे. मी तुम्हाला आज जाहीररित्या सांगतो, मला माहित नाही कुठली शक्ती देवेंद्रजींच्या रूपानं बोलली, मला माहित नाही कुठली सद्गुरू कृपा त्यांच्या वाणीतून त्या ठिकाणी अवतीर्ण झाली. आणि देवेंद्रजी म्हणाले, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व एवढं आहे, जो विरोधात येईल त्याचा बिमोडच होईल, बाकी माझ्यावर. आणि मग केवळ त्या बैठकीनंतर काय सूत्र हल्ली, मला या ठिकाणी देवेंद्रजी याचाही उल्लेख करावासा वाटतो. याचपर्यंत टीका करणारे टीका करू दे, आलोचना करणारे करू देत, लोकशाहीमध्ये सब माफ. पण ज्यावेळेला आम्ही सुद्धा घोषणा देत होतो की एक शिवभक्त या देशाचा पंतप्रधान आहे, याचा आम्हाला अभिमान तर आहेच, आणि बरोबरीने आम्ही घोषणाही देत होतो, तेव्हापासून मोदी है तो याचा प्रत्यय आम्ही पाहिला. ईश्वरी वाणी देवेंद्रजींच्या मुखातून निघाली आणि अंतिम मंजुरीला बसणारी वर्ल्ड युनेस्कोच्या समितीत सल्ला पाहिजे तसा आमच्या गेला नसला तरी माननीय मोदीजींनी आणि मोदीजींच्या कार्यालयाने ज्या 21 देशांना ज्या मंजुरीचा बाजूने किंवा विरोधात मतदान करण्याचा अधिकार आहे, त्या सगळ्या राजदूतांशी संपर्क काय केला. देवेंद्रजींनी दिल्लीत आणि मुंबईत त्या 21 देशातले जे अँबॅसेडर्स आहेत त्यांच्याशी चर्चा संवाद काय केली. आणि प्रत्यक्ष तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी मतदान होतं देवेंद्रजी सभागृह पण चालू होतं, संध्याकाळी 6:30 वाजता एका प्रश्नाच्या उत्तराला मीच सभागृहात उपस्थित होतो आणि त्यात सुद्धा मी असं म्हटलं की 7 वाजता मतदान सुरू होईल पॅरिसच्या वर्ल्ड युनेस्कोच्या मुख्यालयात, आणि आम्ही अपेक्षित धरतो आहोत ज्या अख्ख्या महाराष्ट्राला, अख्ख्या देशाला अभिप्रेत असा निकाल येईल. आणि तुम्हाला सांगतो 8:30 पावणे 9ला प्रतिमा इथे बसली आहे. मी घरी पोहोचलो,
आणि पहिला फोन आमच्या ऍडिशनल चीफ सेक्रेटरीचा आला आणि ते म्हणाले, साहेब असंभव गोष्ट संभव झाली, 21 राष्ट्रांनी आपल्या बाजूने मतदान केलं. 21 राष्ट्रांनी. एकाने सायलेंट पण केलं तर देशाचं नाव नाही सांगितलं, कारण मोदी आहे तो. आणि म्हणून असा प्रस्ताव आजपर्यंत जगात कुठला झाला नाही की ज्यामध्ये सिरियल म्हणजे क्रमवारीत एखाद्या प्रॉपर्टीज किंवा वस्तू असतात किंवा स्थळं असतात ती सगळीच्या सगळी मंजूर होतात. मी अन्य कुठल्या राज्याचं नाव घेत नाही, पण तिथेही त्यांनी पाठवलेल्यापैकी अर्धी स्थळं नामंजूर केली. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची किमया इतकी 12च्या 12 किल्ले त्या जगाला मान्य करावे. काहींनी त्यामध्ये प्रयत्न केला. हे जे नाव दिलं या प्रबंधाला, त्यामध्ये हे 2 शब्द कशाला पाहिजेत? असंही कधी झालं नाही की पूर्ण 12 स्थळं एकत्र मंजूर आणि नाव सुद्धा कुठलंही एडिट न करता संपूर्ण पहिल्या शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत 100% विजय शिवछत्रपतींच्या चरणाशी आपण समर्पित करतोय. आणि मग हा कार्यक्रम जेव्हा ठरला तेव्हा देवेंद्रजी आम्ही विचार केला, सगळ्यांनी महामंत्री आम्ही बसून या कार्यक्रमाचं नाव काय द्यायचं. अभिनंदन समारोह म्हटलं तर मी अमितजी, सुनीलजी, संजयजी, योगेशजींना म्हटलं की साहेब ओरडतील. आपण कृतज्ञता म्हटलं तर त्यांना ते आवडणार पण नाही, आपली पूर्णपणे कान उघडणी होईल. आणि याचं कारण स्पष्ट आहे. मोदीजी असो वा देवेंद्रजी, दोघेही कृतज्ञता किंवा अभिनंदन किंवा आभार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाला सलाम करण्याच्या संधीला मानणार नाहीत. कारण एक शिवभक्त म्हणून त्यांनी केलेलं कार्य आहे. आणि म्हणून या सोहळ्याचं नाव कर्तव्यपूर्ती सोहळा, कर्तव्याला जागणारा नेता असं आपण त्याकडे. आणि मग आज मुंबईकरांच्या वतीने आज आपण त्यांचा सन्मान करतो आहोत. आणि आनंद या गोष्टीचा आहे की शिवकल्याण राजा या गीत मालिकेला, या प्रकाशनाला 51 वर्ष झाली. आणि मगाशी माननीय हृदयनाथ मंगेशकरजी म्हणाले की ती सगळी अजरामर गीतं, गाणी, समरगीतं, गौरवगीतं ही बनवणाऱ्यांपैकी आता दुर्दैवाने केवळ ना बाबासाहेब पुरंदरे राहिले, ना आमच्या लता दिदी राहिल्या. केवळ 3 लोक राहिली, त्यातले 2 तंत्रज्ञ आणि आम्हाला प्रेरणा देणारे पंडित हृदयनाथ मंगेशकरजी आमच्याबरोबर. आणि म्हणून उषाताई आणि हृदयनाथजी यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या हस्ते हा कर्तव्यपूर्तीचा कौतुक सोहळा हा आपण सगळे पाहतो आहोत. हे आपल्या सगळ्यांनाच सौभाग्य लाभलं आहे. मी पुन्हा एकदा मंचावरील सगळ्यांना, माननीय मोदीजींच्या सरकारला, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला, केंद्रीय मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सला, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींना, माननीय एकनाथ शिंदेजी, माननीय अजितदादा पवार, सांस्कृतिक मंत्रालय, ASI, आपले तंत्रज्ञ, सल्लागार, या सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.